नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CACची कॉमन एंट्रन्स टेस्ट होती ती 2 ऑगस्ट रोजी झाली होती. त्याच्यानंतर लगेच 3 ऑगस्ट रोजी प्रोविजनल आन्सर की आली होती. मग आता फायनल आन्सर कीसुद्धा आली. त्याच्यानंतर फक्त एका क्वेश्चनमध्ये चेंजेस आहेत आन्सरमध्ये, ते म्हणजे क्वेश्चन नंबर 49. क्वेश्चन नंबर 49मध्ये चेंजेस काय आहेत तर त्याच्यामध्ये ज्यांनी ए आणि सी हे मार्क केलेलं आहे त्या दोघांचे आन्सर हे बरोबर आहेत. ठीक आहे, तर आपण आता मी फायनल आन्सर की या PDF सोबत जोडत आहे. ही PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती सोबत जोडलेली आहे, शेअर केलेली आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून पाहू शकता. तर आपल्याला आज काय बघायचं आहे, जो CACचा पेपर झाला होता त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आले होते 50 क्वेश्चन GS पार्ट 1मध्ये आले होते आणि 40 क्वेश्चन जे आहेत ते पार्ट 2मध्ये आले होते CSATचे. तर CSAT क्वालिफाईंग होतं. आपण CSAT नंतर पाहणार आहोत, त्याचं सोल्युशनसुद्धा आपण करणार आहोत. पण आता आपण CSATचं न करता GSचं करूया की क्वेश्चन कुठले आले होते, टॉपिक काय होता आणि सब टॉपिक काय होता, ऑप्शन्स काय होते. त्याच्यानंतर जर एखादा क्वेश्चन स्टेटमेंट बरोबर आहे तर ते का बरोबर आहे, चुकीचं आहे तर ते का चुकीचं आहे आणि त्याचं बरोबर आन्सर काय आहे, ह्या अशा पद्धतीने आपण हा पेपर जो आहे तो सॉल्व करणार आहे. तुम्ही फक्त एक नोटबुक किंवा नोट्स म्हणण्यापेक्षा तुमच्याकडे हा जर पेपर अवेलेबल असेल तर तुम्हीसुद्धा मार्किंग करू शकता की कुठल्या क्वेश्चनमध्ये कशा पद्धतीने आन्सर जे आहे ते विचारलेलं आहे क्वेश्चनमध्ये. तर आपण बघूया, आपण सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 1 पासून. तर याच्यामध्ये आपण जास्त थेरी जी आहे ती डिटेलमध्ये वाचणार नाही किंवा अभ्यास करणार नाही. आपण फक्त एवढंच बघणार आहोत क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर काय आहे आणि क्वेश्चनमध्ये जे स्टेटमेंट दिलेत ते बरोबर आहेत का आणि चुकीचे असतील तर ते बरोबर त्याचं काय आहे. फक्त एवढंच आपण वर म्हणजे असं बघणार आहोत. बाकी तुम्हाला थेरी तर अवेलेबल असेल, तुमच्या नोट्स पण असतील, ते तुम्ही एकदा त्याच्यामध्ये मॅच होते का ते तुम्ही पाहू शकता. आपण पाहूया पहिला क्वेश्चन. पहिल्या क्वेश्चनमध्ये काय विचारले, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर कन्सिडर्ड अ मिथ अबाउट रूरल मार्केट्स इन इंडिया. ठीक आहे, तर हा क्वेश्चन आहे इंडियन इकॉनॉमीचा आहे. त्याच्यामध्ये 3 स्टेटमेंट दिलेत बघा. पहिलं स्टेटमेंट आहे, ऑल विलेजेस आर इक्वली पॉप्युलेटेड, ओनली लो प्राइजेस प्रोडक्ट्स आर सोल्ड इन रूरल इंडिया, रूरल कन्झ्युमर्स आर अ होमोजिनियस अलॉट, सिलेक्ट द करेक्ट आन्सर यूजिंग द कोड गिवन बिलो. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी. तर मी हे ऑप्शन्स जे आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करणार नाही, कारण की हा पेपर जर तुम्ही दिला असेल, जर तुमच्याकडे असेल, हा ऑलरेडी मी टेलिग्रामवर सुद्धा शेअर केलेला आहे, तो तुम्ही पेपर एकदा रिवाईज करा, तुम्हाला लक्षात येईल आपण कशा पद्धतीने अभ्यास करणार आहोत. तर जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि कमी वेळामध्ये हा व्हिडिओ संपूर्ण होईल. आपल्याला 50 क्वेश्चन हे एक तासाभरात पूर्ण करायचे आहेत. तर आता ह्या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे की त्यांनी ह्या क्वेश्चनमध्ये असं बोललं आहे की मिथ म्हणजे जे आहे ही गोष्ट जी आहे मिथ कन्सिडर केली जाते रूरल मार्केट्समध्ये. तर हा जो आहे हा टॉपिक आहे रूरल मार्केट्स आणि ह्याच्यामध्ये हा कीवर्ड आहे मिथ. तर ह्याच्यामध्ये बघा, ऑल विलेजेस आर इक्वली पॉप्युलेटेड म्हणजे काय की हे एक मिथ आहे. ठीक आहे, तर एक सेकंड क्वेश्चन तुम्ही वाचा तोपर्यंत. हां, तर पहिलं स्टेटमेंट जे दिलं आहे त्याच्यामध्ये काय आहे की सभी गाव की जनसंख्या समान होती. तर प्रत्येक मला सांगा, आता तुम्ही ज्या कुठनं आपले बरेचसे विद्यार्थी हे गावातनं शहरातनं आलेले असतात, तर तुमच्या आजूबाजूचे जे विलेजेस असतील त्यांची प्रत्येक विलेजची संख्या समान असते का, तर हे एक मिथ आहे, समान नसते. बरोबर, काय विलेजेसमध्ये 500 लोक असतात तर काय विलेजेसमध्ये 20,000 लोक असतात, है ना. तर ती संख्या व्हॅरी करते. बरोबर, तर आपण आता ह्याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट आहे मिथ आहे ते बरोबर आहे. ठीक आहे. दुसरं आहे, ओनली लो प्राइसेस प्रोडक्ट्स आर सोल्ड इन रूरल इंडिया. म्हणजे काय की ग्रामीण भारत में केवल कम कीमत वाले उत्पाद ही बेचे जाते हैं.
हे मिथ आहे. कारण की बरोबर आता आता तुम्ही बघितलं 21st सेंचुरीमध्ये तर ऑटोमोबाईल्स असतील, स्मार्टफोन्स, मोबाईल्स असतील, असे शॉप्स आता रुरल इंडियामध्ये पण पोचलेले आहेत. त्यामुळे हे सुद्धा मिथ कन्सिडर केलं जातं. त्याच्यानंतर तिसरं जे आहे, रुरल कन्झ्युमर्स आर आर होमोजिनियस लॉट. म्हणजे जे ग्रामीण भागातले जे उपभोक्ता आहेत एक समरूपी समूह होते, तर तसं नाही आहे. हे हेट्रोजिनियस आहेत, वेगवेगळ्या ह्याच्यातले आहेत. त्याच्यामुळे हे सुद्धा मिथ आहे. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर जे आहे ते ऑप्शन बी आहे, 1, 2 अँड 3. ठीक आहे. हा इंडियन इकॉनॉमीचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2 आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग हायकोर्ट्स हॅज ज्युरिडिक्शन ओव्हर द लार्जेस्ट नंबर ऑफ स्टेट्स अँड युटी. तर हा पॉलिटीचा क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये हायकोर्ट्सचा हा टॉपिक आहे ना, हायकोर्ट्सबद्दल विचारलेला आहे. पण त्याच्यामध्ये पण त्यांनी हायकोर्ट्स जे आहेत सध्या इंडियामध्ये किती हायकोर्ट्स आहेत तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे है ना. आणि त्याच्यानंतर इथे विचारलं की त्याचं ज्युरिडिक्शन कुठलं आहे, लार्जेस्ट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सर्वात जास्त राज्य आणि युटी आहेत. आणि ऑप्शनमध्ये दिलेले आहेत हायकोर्ट ऑफ केरला, कलकत्ता हायकोर्ट, गुवाहाटी हायकोर्ट, हायकोर्ट ऑफ बॉम्बे. ठीक आहे. तर हे बघा इथं मी दिलेलं आहे कुठल्या हायकोर्टमध्ये किती स्टेट आणि युटीज आहेत. तर गुवाहाटी हायकोर्ट जे आहे ऑप्शन सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यामध्ये 4 आहेत. तर कोणते कोणते आहेत आपण ते पाहूया. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा की केरला हायकोर्टमध्ये केरळाचं स्वतःच हायकोर्ट आहे. आणि जी लक्षद्वीप युटी आहे तिचंसुद्धा हायकोर्ट केरळामध्ये आहे. त्याच्यानंतर कलकत्ताचं हायकोर्ट आहे ते वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. आणि त्याच्यासोबत अंदमान निकोबारचं जे हायकोर्ट आहे ते सुद्धा कलकत्ता हायकोर्टच्या ज्युरिडिक्शनमध्ये येतं, वेस्ट बेंगॉलमध्ये आहे ते. आणि गुवाहाटीचं हायकोर्ट आहे त्याच्यामध्ये 4 स्टेट्स आहेत. ते तुम्ही मला कमेंटमध्ये करून सांगा की गुवाहाटी हायकोर्टमध्ये कोणकोणते 4 स्टेट आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि हायकोर्ट ऑफ बॉम्बे जे आहे त्याच्यामध्ये 2 स्टेट्स आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, गोवा आहे आणि युटी ऑफ दादरा नगर हवेली, दमन अँड दीव असं हे मुंबईमध्ये यांचं हायकोर्ट आहे. आणि आता मला सांगा की पॉलिटीमध्ये हा बेसिक क्वेश्चन आहे की कुठल्या पार्टमध्ये हायकोर्ट्स आहेत. ठीक आहे. तर पार्ट 5मध्ये चॅप्टर 5मध्ये आर्टिकल 214 टू आर्टिकल 231 हे हायकोर्ट्सचे रिलेटेड सर्व आर्टिकल्स आहेत. ठीक आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अरेंज द फॉलोइंग क्रोनॉलॉजिकली. आता ह्याच्यामध्ये इंडियन पॉलिटीमध्ये हा पॉलिटीचाच क्वेश्चन आहे. आपण ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या केसेस आहेत, अमेंडमेंट आहेत, प्रिॲम्बलशी रिलेटेड आहे. तर आणि मग आपल्याला हे क्रोनॉलॉजिकली कुठल्या इयर वाईज हे अरेंज करायचं आहे. तर पहिलं दिलेलं आहे 44th अमेंडमेंट ॲक्ट, सेकंड मिनर्वा मिल केस, थर्ड अमेंडमेंट ऑफ प्रिॲम्बल, केशवानंद भारती केस. सिलेक्ट द करेक्ट आन्सर युजिंग द कोड गिवन बिलो. तर याचा आन्सर जे आहे ऑप्शन ए आहे 4312. कारण की सर्वात पहिले जे आहे केशवानंद भारती केस झाली होती 1973ला. ह्या केसच्या अंडर आता मी थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो, पण कसं आपल्याकडं कमी वेळामध्ये फक्त आपल्याला एवढं समजून घ्यायचं आहे की क्वेश्चन पेपर काय आहे, क्वेश्चन पेपरमध्ये आन्सर दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आन्सर कोणतं बरोबर आहे तेच आपण करतो आहे. तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की केशवानंद भारती केस का झाली होती, त्याचं बेसिक स्ट्रक्चर कसं आलं होतं, ह्या सर्व गोष्टी माहीत पाहिजे. वाचले असतील तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल. त्याच्यानंतर प्रिॲम्बलमध्ये अमेंडमेंट केली होती जी 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट 1976मध्ये. त्याच्यामध्ये जे 3 वर्ड ॲड केले होते प्रिॲम्बलमध्ये है ना. त्याच्यानंतर मिनर्वा मिल केस झाली होती जी फंडामेंटल राईट अँड DPSPच्या रिलेटेड आहे 1980मध्ये. मग 44th अमेंडमेंट जे आहे ते झालं होतं 1978ला. आता हे झालं तुमचा क्रम. आता ह्याच्या अजून तुम्हाला 1-2 केसेस लक्षात ठेवायचे आहेत. एक बेरुवारी युनियन केस आहे 1960ला झालेली आणि एक LIC केस आहे 1995 झालेली. ठीक आहे. तर हे तुम्हाला ह्या 2 जे आहेत ह्यासुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत. मी जास्त माहिती ॲड करत नाही. ठीक आहे. मग ते तर तुमच्याकडे नोट्समध्ये सुद्धा आहे. फक्त ह्या क्वेश्चनशी रिलेटेड जे काय असेल तेवढंच शॉर्टमध्ये ॲड करत आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. कन्सिडर द फॉलोइंग ऑफिसेस.
स्टेटमेंट 1, द वाइस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, द गव्हर्नर्स विदिन देअर रिस्पेक्टिव्ह स्टेट्स, द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, द स्पीकर ऑफ लोकसभा. विच वन ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स रिप्रेझेंट्स द करेक्ट ऑर्डर. ठीक आहे, ऑफ दीज ऑफिसेस फॉर सेरिमोनियल ओकेजन्स इन द टेबल ऑफ प्रेसिडेन्स ॲज अप्रूव्ड. तर ह्याची जी करेक्ट ऑर्डर आहे ती आपल्याला इथे ऑप्शनमध्ये जी आहे ती पाहायची आहे. तर ह्याचे ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे 1, 3, 2, 4. कारण की रँक वाईज जे आहे जे टेबल ऑफ प्रेसिडेंट्समध्ये रँक्स असतात बरोबर, ते सेरिमोनियल ऑकेजन्सच्या टायमाला. तर पहिला रँक जो आहे तो प्रेसिडेंटचा असतो, दुसरा रँक असतो व्हाईस प्रेसिडेंट, तिसरा रँक असतो, हे बघा तुम्ही इथे मेन्शन केलेलं आहे ना, रँक फर्स्ट प्रेसिडेंट, रँक 2 व्हाईस प्रेसिडेंट, रँक 3 प्राईम मिनिस्टर, रँक 4 गव्हर्नर्स, रँक 5 फॉर्मर प्रेसिडेंट जे असतात ना त्यांना रँक 5मध्ये आहे. त्याच्यानंतर रँक 6मध्ये स्पीकर ऑफ द लोकसभा अँड चीफ जस्टिस ऑफ इंडिया. ओके, तर हे अशा पद्धतीने 6 रँक्सपर्यंत तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन वाचा तुम्ही, एक्सरसाइजबद्दल आहे. मी तुम्हाला ह्याचं एक्सप्लेनेशन करतो, तोपर्यंत तुम्ही क्वेश्चन वाचा. इथे मी ज्या ठिकाणी राहतो इथे थोडं सराउंडिंगला काम चालू आहे, त्यामुळे आवाज येत होता. तर मी थोडा आवाज कंट्रोल करण्यासाठी विंडो वगैरे बंद केली. तर आपण पुन्हा फोकस करूया. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 5, विथ रेफरन्स टू द मिलिटरी एक्सरसाइजेस अँड पार्टिसिपेटिंग कंट्रीज कंडक्टेड बाय इंडिया कन्सिडर द फॉलोइंग पेयर्स. पेयर नंबर 1, मिलन 2026, मल्टीनॅशनल नेव्हल एक्सरसाइज, युद्ध अभ्यास, इंडिया अँड USA, गरुड शक्ती, इंडिया अँड इंडोनेशिया, वरुण इंडिया अँड फ्रान्स. तर अशा पद्धतीने ज्या मिलिटरी एक्सरसाइज आहेत त्या दिलेल्या आहेत. हाऊ मेनी अबाउट द पेयर्स आर करेक्टली मॅच. तर ह्याचा आन्सर आहे ऑल 4, ऑप्शन नंबर डी. तर तुम्हाला सर्वात पहिले माहीत पाहिजे की इंडिया आणि ज्या वेगवेगळ्या कंट्रीज आहेत त्यांच्याशी असणारे कोणकोणत्या एक्सरसाइज आहेत आणि कोणकोणत्या करंटमध्ये त्याचं आत्ताच नुकत्याच झालेल्या आहेत ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. ते करंट अफेअर्स करताना तुम्हाला सर्व माहीत होईल. तर आता ही मिलन 2026 आहे, मल्टीनॅशनल नेव्हल एक्सरसाइज आहे, तो करेक्ट आहे. इंडिया आणि USAचं युद्ध अभ्यास आहे. त्याच्यानंतर इंडिया आणि इंडोनेशियाचं गरुड शक्ती आहे, त्याच्याबरोबर समुद्र शक्तीसुद्धा आहे. इंडिया आणि फ्रान्सचं आहे. इंडिया आणि इंडोनेशियाचं इंडिया आणि इंडो कॉर्पेटसुद्धा आहे, ही सुद्धा एक्सरसाइज आहे. इंडिया आणि फ्रान्सची वरुण आहे, गरुड आहे, शक्ती आहे, अशा पद्धतीने. आणि इंडिया आणि USAच्या ज्या बाकीच्या एक्सरसाइज आहेत त्याच्यामध्ये हे वज्र प्रहार, मालाबार, पोप इंडिया, टायगर ड्रम अशा पद्धतीने आहेत. आणि मल्टीनॅशनल नेव्हल एक्सरसाइजमध्ये अजून कोणकोणती आहे तर आहे ला पेरोज, सी ड्रॅगन आणि मालाबार जी आहे ही क्वाड नेशन्समध्ये आहे. इंडिया, USA, जपान, ऑस्ट्रेलिया अशा पद्धतीने एक्सरसाइज होत असतात, त्या दरवर्षी होत असतात. तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 6मध्ये तर क्वेश्चन नंबर 6मध्ये एका स्कीमबद्दल विचारलेलं आहे. स्कीम बघूया आपण काय आहे. विथ रेफरन्स टू द PM राहत रोड ॲक्सिडेंट विक्टिम्स कॅशलेस ट्रीटमेंट कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. स्टेटमेंट 1 अशा पद्धतीने 4 स्टेटमेंट दिलेले आहेत PM राहतमध्ये. आणि विच ऑफ द स्टेटमेंट गिवन अबो आर करेक्ट. तर ह्याचं आन्सर आहे ऑप्शन A 1, 2 and 3 ओनली. तर आपण आता डायरेक्ट ऑप्शन स्टेटमेंट वाचणार आहोत आणि त्याच्यामध्ये जर काय बरोबर असेल तर ते काय आहे आणि चुकीचं काय आहे ते बघणार आहोत. बाकी आपण एक्सप्लेनेशन नाही करायचं, आपल्याला फक्त पेपर बघायचा आहे. ठीक आहे, तर पहिलं स्टेटमेंट आहे एव्हरी एलिजिबल रोड ॲक्सिडेंट विक्टिम इज एंटायटल्ड टू कॅशलेस ट्रीटमेंट फॉर द मॅक्झिमम पिरियड ऑफ 7 days फ्रॉम द डेट ऑफ ॲक्सिडेंट. येस, ॲब्सोल्युटली इट्स अ राईट स्टेटमेंट. हे एकदम बरोबर आहे.
The scheme provides cashless treatment coverage up to 1.5 lakh per victim. येस, इट इज ऑल्सो करेक्ट. हे पण एकदम बरोबर आहे स्टेटमेंट. पी एम राहतच्या स्कीम जी आहे त्याच्या अंडर हे दोन्ही कवर केले जाते. आणि त्याच्यानंतर आहे थर्ड स्टेटमेंट, रोड ॲक्सिडेंट विक्टिम्स और एनी बाय स्टँडर प्रेझेंट ॲट द ॲक्सिडेंट साईट मे सीक असिस्टन्स थ्रू द 112 एमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम. एमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम ERSS हेल्पलाईन. येस, इट इज ऑल्सो करेक्ट. हे सुद्धा बरोबर आहे. आणि तर कशा पद्धतीने सपोर्ट, तर ॲम्ब्युलन्स सपोर्ट असेल, त्याच्यानंतर नियर बाय जे हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी जाण्यासाठी ही जी हेल्प आहे ती 112वरती मिळते. हे सुद्धा बरोबर आहे. आणि अंडर द स्कीम क्वेश्चन नंबर स्टेटमेंट नंबर 4, अंडर द स्कीम द अमाऊंट ऑफ कॅशलेस ट्रीटमेंट इज ट्रान्सफर्ड डायरेक्टली टू विक्टिम्स बँक अकाउंट थ्रू द डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मेकॅनिझम. हां, तर ह्या स्टेटमेंट आहे ना मध्ये आहे ना हे सर्व बरोबर आहे. फक्त इथे जे दिलेलं आहे की जी अमाऊंट आहे, जी हॉस्पिटलचा जो खर्च होईल ती विक्टिमच्या बँकच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होईल, तर तसं नाही आहे. DBT थ्रू डायरेक्ट हॉस्पिटलला ते पेमेंट केलं जाईल. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे हे रॉंग होतं. मग ह्याचं ऑप्शन ए आन्सर आहे. ठीक आहे. आता आपण बघूया की ही PM राहत जी स्कीम आहे ही मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेमध्ये येते. आणि ही सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. 100% फायनान्स बाय सेक्टर आहे. आणि ह्याचं जे फंडिंग आहे ते मोटार व्हेकल ॲक्सिडेंट फंडमधून होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण स्कीमबद्दल बघितलं. आता क्वेश्चन नंबर 7 बघूया. द कॉन्स्टिट्यूशन 56th अमेंडमेंट ॲक्ट 1987 कन्फर स्टेटहुड ऑन. तर इथे दिलेलं आहे की जेव्हा स्टेट फॉर्मेशन झालं त्यावेळेस कुठल्या कुठल्या स्टेटला कुठल्या अमेंडमेंटनी स्टेटहुड मिळालेलं आहे. तर ऑप्शन एमध्ये आहे मिझोरम, ऑप्शन बीमध्ये अरुणाचल प्रदेश, ऑप्शन सीमध्ये गोवा. तर गोवा हे या क्वेश्चनचा आन्सर बरोबर आहे. ऑप्शन डीमध्ये आहे मेघालया. तर आपण बघणार आहोत की गोवाला जे आहे 56th अमेंडमेंट 1987मध्ये स्टेटहुड मिळालं होतं. आणि मिझोरमला आहे 53rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 1986. अरुणाचल प्रदेश 55th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1986. आणि मेघालयाला सुरुवातीला आहे ना ऑटोनॉमस स्टेटस मिळालं होतं 22nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1969च्या अमेंडमेंटनी. आणि नॉर्थ ईस्टर्न एरियाज रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1971ला फुल स्टेटहुड मिळालं मेघालयाला. आणि मेघालय जे आहे हे आसाममधून फॉर्म केलं होतं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8 बघूया. द टर्म सिल्वर इकॉनॉमी प्रायमरी रेफर्स टू. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी. ऑप्शन ए, इकॉनॉमी ड्रिवन बाय सिल्वर मायनिंग इंडस्ट्री. ऑप्शन बी, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज डिझाईन टू मीट द नीड्स, डिमांड्स अँड वेलबिंग ऑफ द एजिंग पॉप्युलेशन. हां, तर ह्या क्वेश्चनचा आन्सर जे आहे ते ऑप्शन बी आहे. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज डिझाईन टू मीट द नीड्स, डिमांड्स अँड वेलबिंग ऑफ द एजिंग पॉप्युलेशन. म्हणजे सिल्वर इकॉनॉमी हा डेमोग्राफिक इकॉनॉमिक कन्सेप्ट आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण सिल्वर इकॉनॉमीबद्दल काय आहे ते बघितलं. आता क्वेश्चन नंबर 9 बघूया. विथ रेफरन्स टू रिसेंटली लॉन्च संपूर्ण अभियान टू कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. स्टेटमेंट 1, संपूर्ण अभियान 2 वॉज इनॉग्रेटेड बाय प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया श्री नरेंद्र मोदी. स्टेटमेंट 2, द कॅम्पेन एम्स टू अचीव सॅच्युरेशन ऑफ 6 key performance indicators KPIs in aspirational districts and 5 key performance indicators in aspirational blocks. Which of the statement above is are correct? तर ह्याचं जे आन्सर आहे नायदर 1 नायदर 2 ऑप्शन डी. तर का ते आपण बघूया आता. कारण की ही संपूर्ण अभियान 2 जी स्कीम आहे ही 28 जानेवारी 2026ला लॉन्च केली होती. आणि त्याच्यामध्ये लॉन्च कोणी केली होती तर CEO ऑफ नीती आयोग BVR सुब्रमण्यम यांनी ही स्कीम लॉन्च केलेली. आणि इथं क्वेश्चनमध्ये जे दिलेलं आहे ते त्यांनी नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर दिल्यामुळे हे स्टेटमेंट 1 जे आहे ते चुकीचं होतं. आणि जे इथे स्टेटमेंट 2मध्ये जे इंडिकेटर्स दिलेले आहेत ते बघा हे रिव्हर्स केलेले आहे, डाटा इंटरचेंज केलेला आहे.
म्हणजे जे ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्टसाठी 5 आहेत आणि ॲस्पिरेशनल ब्लॉकसाठी 6 आहेत. इथे उलट दिलेलं आहे, त्यामुळे हे स्टेटमेंटसुद्धा चुकीचं आहे. तर ह्याचा ऑप्शन डी आन्सर आहे. तर आपण बघणार आहोत की ह्याचे ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स जे आहेत टोटल ते 112 आहेत. ॲस्पिरेशनल ब्लॉक्स जे आहेत ते टोटल 513 आहेत. आणि ह्याचे कोर टार्गेट्स काय आहेत, तर लेफ्ट साईडला जे आहेत ते ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स आहेत, राईट साईडला ॲस्पिरेशन ब्लॉक्स आहेत. तर आपण बघूया की ह्याच्यामध्ये बर्थ वेट मॅनेजमेंट आहे ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्टमध्ये, TB केस नोटिफिकेशन, फंक्शनल गर्ल्स टॉयलेट्स आहे, ॲनिमल वॅक्सिनेशन आहे. हे ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्समध्ये आहे. आणि ॲस्पिरेशनल ब्लॉक्समध्ये कोर टार्गेट्स काय काय आहेत, तर सप्लिमेंटरी न्यूट्रिशन, अंगणवाडी इन्फ्रास्ट्रक्चर, स्कूल टॉयलेट्स आणि बोवाईन ॲनिमल वॅक्सिनेशन. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये आहेत, ॲस्पिरेशनल ब्लॉक्समध्ये आहेत. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 10 पाहूया.